स्पर्धा आज मात्र महाअंतिम दिवसामध्ये आपण येऊन पोहोचलोय आणि महाअंतिम दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना तुमच्या आमच्या भेटीला येतोय। दोन मातब्बर संघादरम्यान ही मॅच लढत तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल। 6 षटकांचा सामना आहे। जिजुरी संघाला शेवटचा अंतिम कॉल आहे मित्रांनो। आता जर क्षेत्ररक्षण 2 मिनिटांमध्ये नाही लागलं तर ऑर्गनायझर कमिटीने निर्णय घेतलाय की सामना 5 षटकांचा होईल, नंतर तक्रार चालणार नाही। जेजुरी आणि त्यांच्यामध्ये चांबली दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती की 12th मॅन आज कंपल्सरी आहे। ज्याचा येणार नाही 3 रनची पेनल्टी डायरेक्ट दिली जाईल। सांगायचं नाही की आम्ही 10 खेळाडू आणलेत 11 खेळाडू आणलेत, आज 12th मॅन कंपल्सरी आहे। त्यामुळे दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे कळकळीची। चला पहिली सेमीफायनल मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळते। ज्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 51,395 रुपये। माननीय श्री ऋषिकेशजी झेंडे सामाजिक कार्यकर्ते। द्वितीय पारितोषिक आहे 41,395 गौरवजी समगीर। त्यानंतर तुम्ही पाहताय की स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे सुभाषजी शिवतारे जनतार्थ हॉस्पिटल सासवड आणि ऋषिकेशजी समगीर राष्ट्रवादी अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सुपे खुर्द आणि चतुर्थ क्रमांक 21,395 पुष्कराज भैया जाधव आणि चेतनजी मेवाने सरपंच पारगाव यांच्या वतीने पारितोषिक आहे। एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चला विनंती आहे, टॉस झालाय, टॉस जिंकलाय आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये 2 मातब्बर संघांची गाठ आता एकमेकांच्या विरोधामध्ये पडली गेली आहे। एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळते चांबळी, तर त्यांच्या विरोधामध्ये आहे जेजुरी। पुरंदर तालुक्यातले दोन्ही तुल्यबळ संघ आहेत। पुरंदर तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भिडले गेले। पुरंदरेश्वरा क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती खरं तर दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आता आलेले आहेत। चला दोन्ही टीम 12th मॅन आलेत का? दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू चेंडू पोहोचा मैदानाच्या आतमध्ये। बॅट्समन चला, बॅट्समन फलंदाज वेळ विलंब लावू नका। चला ताबडतोब रोल बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये। चल चांबी टीम विनंती ही असेल की तुम्ही बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत, वेळ घ्यायचा नाही। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, आज टायमिंग लावलं जाईल तुमच्या सर्वांच्या आग्रहा खातर। सामने आपण 6 षटकांचे ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही थोडंसं स्पीडअप करा, खेळायला गती घ्या। चला मॅच होती सुरुवात। क्षेत्ररक्षण लावून घ्या ना जेजुरी संघ। बंटी सर वेळ विलंब आता जास्त घेऊ नका, विनंती आहे तुम्हाला की आता क्षेत्ररक्षण लागणं गरजेचं आहे। बॅट्समन चला ना मित्रांनो, फलंदाज का येत नाही चांबळी संघ? बॅट्समन चला, अन्यथा षटकं कमी केली जाते आणि ती पेनल्टी फक्त तुमच्याच संघाला दिली जाईल। आपण वारंवार सूचना करतोय, फलंदाज चला लगेच घ्या मैदानाचा ताबा, वेळ लावू नका, वेळ लावू नका, लगेच फलंदाज घ्या मैदानाचा ताबा। एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मातब्बर संघादरम्यान ही मॅच तुम्हाला रंगताना पाहायला मिळते। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। फलंदाज अरे चला ना मित्रांनो, सूचना वारंवार केली जातात, अन्यथा 3 रनची पेनल्टी आता दिली जाईल।
इतक्या सूचना मित्रांनो करायला लावू नका. क्षेत्ररक्षण केव्हाच लागले बॅट्समन. चला आणि बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आला का? बॅटिंग टीम एक्स्ट्रा खेळाडू पहिल्या चेंडू पाडण्याच्या अगोदर जर नाही आला तर 3 रन आता डायरेक्ट मायनस केले जातील. चांबली संघाचा एक्स्ट्रा खेळाडू अजूनही आलेला नाहीये. समोरच्या बाजूला तुम्ही पाहताय की जेजुरी संघाचा आलेला. अरे मित्रांनो इतक्या सूचना करायला लावू नका. अन्यथा पॅनलाइज केलं तर नंतर तक्रार घेऊन यायचं नाही. आघाडीची जोडी ताकदवर बलाढ्य जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते. एका बाजूला बशीरला तुम्ही पाहताय, त्याच्या समेत मंगेशला तुम्ही पाहताय. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल कापरेला तुम्ही पाहताय. याही खेळाडूच्या नावाची चर्चा खरं तर सुरू आहे आणि याही खेळाडूने कित्येक सामन्यांमध्ये प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. तोच कुणाल कापरे दाखल होत आहेत. पहिल्या षटकाला लेट्स प्ले डावाला होते सुरुवात. चला खेळूया फर्स्ट सेमीफायनल. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईक गेंदवरती मंगेश शाह, स्ट्राईक गेंदवरती बशीर तुम्ही पाहताय. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. सामना सुरू करा विनंती आहे. चला बंटी सर 6 षटकांची मॅच ठेवलेली आहे. वेळ विलंब लावू नका आता, कारण आपण अन्यथा 5-5 षटकांचे सामने घ्यावे लागतील. फायनल इथे क्रीडा रसिकांना एक पाहायची आहे, त्यामुळे फायनल देखील मोठ्या षटकांची झाली पाहिजे. पहिला चेंडू स्लोवर बांधकाती परिवर्तन करून टाकला. शेवटच्या क्षणी तुम्ही पाहता गोलंदाजानं फिंगर रोल केली चेंडूवरती. चेंडूची गती कमी केली. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला गेला आणि पहिला चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, संपूर्ण होते. गोलंदाज मार्गाने गोलंदाज कुणाल कापरेला तुम्ही पाहताय जो मात्र पहिली षटक हाताळताना पाहायला मिळतोय. हो यावेळेचा चेंडू कव्हरच्या दिशेला बुडावला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या पाठमध्यावरती एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न आहे आणि तिथे काय घडले. ओहो तुमय आणि पंचांकडे पुन्हा एकदा अपील आहे. काय निर्णय होतोय हे मात्र पाहायचं आहे. थर्ड पंचांकडे निर्णय जो मात्र सोपवलेला आहे. धावबाद आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. थर्ड पंच आता बिझी होतील. थर्ड पंचाकडे निर्णय आहे. काय निर्णय ते मात्र पाहायचं आहे. अक्षय तानगुडे सर त्याला थर्ड पंचाच्या भूमिकेत आहेत.
निर्णय आलाय फलंदाज बाद. बॉडी मुवमेंटच सांगत होते तो निघाला होता. धावण्याच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होतो. चांबळी संघाला बसलेला पहिला हादरात पहिला धक्का 1 आकड्यावरती इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. एक गडी बाद एक अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश येताना पाहायला मिळत आहेत. गणेश दाखल होतात. नॉन स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाज पण एकदा कुणालचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले डायरेक्ट खेळचा प्रयत्न हो तिथे मात्र असं पण ठरतोय घेतली गेलेली वेगवान सिंगल आहे. धावा संख्या 1 वाढतीये. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय 2 या आकड्यावर धाव फलक. सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना विनंती आहे की गेटच्या समोर ज्यानं टू व्हीलर पार्क केलेल्या आहेत त्या गाड्या थोड्याशा बाजूला करा. कारण मित्रांनो डीजेची गाडी आतमध्ये आणायची आहे. गाडी आतमध्ये आणायची आहे. ज्याच्या टू व्हीलर आहेत 5 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. 5 मिनिटावर त्या गाड्या बाजूला घ्या. यावरचा चेंडू तिथे कव्हरला चेंडू खेळलाय. फटका तर नेत्रदीपक आहे आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती चषकाचा दमदार स्ट्रोक येतो चौकार. चला टू व्हीलर पुन्हा पुढे चार्ज करली बाजूला घ्या. तिथून डीजेची गाडी आतमध्ये आणायची आहे त्यामुळे सगळ्या गाड्या तिथल्या बाजूला घ्या. व्यासपीठ प्रवेशद्वाराच्या जवळ टू व्हीलर आहेत त्या सगळ्या गाड्या बाजूला करा विनंती आहे. चौकार आले. धावा संख्या 4 न पुढे गेली जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती धाव फलक. जेजुरी संघ इथे टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. फर्स्ट सेमीफायनलचा सामना आहे. यावेळेचा चेंडू आडवा बाटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले दुर्बन चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल तिथे मात्र प्राप्त होती आणि धावा संख्या 1 वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक सुरू आहे. 7 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 वरती धाव फलक आहे. 7 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती चषकाचा हा थरार आहे. पुलरलेचा चेंडू त्यानंतर मूड आपला खेळला जातो. क्षेत्ररक्षक आले डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि घेतली गेलेली वेगवान सिंगल आहे. धावा संख्या 1 न पुन्हा एकदा वाढतीये. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि चांबळी संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती आहे. एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गडी गमवावा लागलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांची खरं तर मॅच आहे म्हणजे मोठी लढत आहे. तुम्ही कमबॅक केलं जाऊ शकतं त्यामुळे इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी कुठला गोलंदाज जाईल कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल वेळ तुमचा सुरू आहे याची नोंद घ्या. सांघिक दुसरं तर स्वतःच्या कोठ्यातलं पहिलं षटक टाकताना गोलंदाजी मारतो गोलंदाज कमलेश राऊत यांना तुम्ही पाहताय की हे मात्र दाखल झालेले आहेत. कमलेश राऊत येत आहेत. P1चं षटक संपलंय. P2च्या षटकाला झालेली सुरुवात आहे. वेळ वाचवा. समय बचाइए हम सब समय के गुलाम है. समय किसी का गुलाम नहीं है. वेळ वाचवणं गरजेचं आहे. कमलेश राऊत येतात. षटक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात. फुलरलेचा चेंडू त्याला मात्र समोरच्या दिशेला खेळ मिळून ऑनचे क्षेत्ररक्षक येतात. चेंडूपर्यंत घेतली गेलेली वेगवान सिंगल आहे. 1 धावत संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये आणि धावत संख्या आता 1 ने पुढे जाऊन पोहोचतीये. 9 या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 9 वरती स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती धावफलक.
मातब्बर संघादरम्यान ही मॅच लढत तुम्हाला रंगताना पाहायला मिळतीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि या बलाढ्य संघादरम्यान ही मॅच लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा, प्रत्युत्तर इथं नाहीये, चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतो. आणि या बलाढ्य संघादरम्यान मॅच लढत 9 धावा गुणसे बनताय. सागर थेंबे थेंबे तळे साचे ह्या मुनीप्रमाणे आता खरं तर धावा संख्या पुढे चाललेली आहे. 6 षटकांची मॅच तुम्हाला 70-75 धावा या मैदानावरती घ्यावाच लागणार आहे. हो यामुळे चेंडू आडपा पाटणं खेळलाय आणि सरळ चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या पलीकडे छत्रपतींचा छावा इथे मिळतात. साधावा षटकार वाढली 6 स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होती. धावफलक वाढलाय 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 15-32 स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये आहे. 15-32 धावफलक. आणि हा फुलटॉस चेंडू सरळ पाठवून दिलाय, अगदी चेंडू चाललाय एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकारच्या धावा. चौकार आला. धावा संख्या 4 पुन्हा एकदा वाढतीये. धावा संख्या पोहोचलीये. 19 आकड्यावरती स्कोर करून पोहोचलेला आहे. 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी स्कोर कार्डवरती 19 धावा आहेत. एक गडी गमवावा लागला. खरं तर या जोडीने आता डाव सावरलेला आहे. लागोपाठचे 2 मोठे फटके आलेत. कमलेश राऊत यांच्यावरती चढवले हे आक्रमण आहे. हल्ला पाहताय तुम्ही किती भयानक आहे ना. षटकारापाठोपाठ चौकार बॅटरने इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेला आहे. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्यासाठी जाणले जातात मातब्बर संघ आहेत. ताकदवार संघादरम्यान ही मॅच. स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकले चेंडू आहे. पुन्हा सर्वांना सूचना मित्रांनो, पण अजून देखील बऱ्याचशा 2 व्हीलर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला आहेत. त्या गाड्या तिथल्या थोड्याशा बाजूला घ्या. धावफलकावर धावा संख्या स्थिर आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 19 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये कमलेश राऊत पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 मध्ये. हो यामुळे पिक केला आणि सरळ चेंडू पाठवून दिलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका हा येतो खणखणी षटकार. साधावा 3,000 तुला तू त्यांच्या यार पार हो, कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. इथे 5 संघ अडचणीत होता. यावेळेस मात्र आक्रमण केले बॅटरनं आणि धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती पाहायला मिळतात 2 षटकांचा खेळ संपला. एका गाड्याच्या मधल्यामध्ये धावफलकावरती येतात त्या आणि सरळ चेंडू पाठवून धावफलकावरती 25 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. भन्नाट वेगाचा चेंडू आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज परत एकदा सज्ज आहेत. या आवळीचा चेंडू आहे आणि इथे बॅटची एज घेत चेंडू थेट एस्टेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चेंडू येतोय डॉट. विकेट आली आहे या चेंडूवरती. खरं तर फलंदाज बाद झालेला आहे. दबाव तंत्र निर्माण केलं कुणालनं आणि त्याचं प्रत्युत्तर त्यानं विकेट इथे निर्माण केलेली आहे. फलंदाज इथे माघारी जातोय. धाबा संख्या स्थिर आहे. डबल कव्हरती तुम्हाला घेऊन जाईल. 2 गडी बाद. डबल कव्हरती धाबा 25 पाहायला मिळतात.
नवीन फलंदाज तू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता विशाल दाखल होत आहेत. खरं तर काल याही खेळाडूचा खेळ भरताना तुम्ही पाहिलेला आहे. अगदी काल विजय इनिंग याच खेळाडूने साकारली. तेच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 2 फलंदाज माघारी गेले. डबल कव्हरती धाबा आहेत त्या 25 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. वेळ देखील तुमच्याकडे मर्यादित आहे. वेळेचं तुम्हाला बंधन आहे. मॅच महत्वाची आहे. एका बाजूला जेजुरी तर त्यांना फाईट करते चांबळे असा सामना क्रीडा रसिकांना देखील पाहायला मिळतोय. दर्दी प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू भन्नाट 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 वेगाचा चेंडू येतो. डॉट चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. वेगवान मारा. कुणाल कापरेची हीच खासियत आहे मित्रांनो. खरं तर उंची आहे आणि त्या उंचीचा तो पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर उसळी घेणारे चेंडू त्यानं मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. इथे फलंदाजाला तो संभ्रम निर्माण करतोय आणि त्याचा फायदा त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता. खरं तर अफरकडचा आज फटका आहे. केवळ चेंडूच्या गतीला दिशा दिली आहे आणि तिथे चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते 4 के खन खरे चौकार 4 धावा. धावपट संख्या वाढली. पाहायला मिळते. चेंडूच्या गतीला दिशा दिली आहे आणि तिथे चेंडू सरळ गेलाय सीमारेष. 29 धावा डबल कव्हरती लागल्या जातात. 29 आकड्यावरती धावफलक आहे. प्रथम बॅटिंग करते चांबळी संघ मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक जारी आहे. बराच उशिरानं आलेला हा चौकार आहे. धाबींची जी काय कोंडी बनली होती ही कोंडी फोडली आता चौकारानं. 29 वरती धावफलक. कुणाल कापरे. ओहो वेगवान वेगवान भन्नाट 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 वेगाचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पेश केलेला आहे. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. कमबॅक इथे होताना पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव आहे. स्थिर आहे आणि स्कोअर कार्ड वरती 29 धावा पाहायला मिळतात. एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 दिवस सुरू असणारी ही स्पर्धा आहे. ओहो इथं देखील बॅटची एज आणि परतावं लागेल. विकेट आली वेस्टर्नच्या पाठीमागे तुम्ही पाहताय. बंटी घाटेला तिथे मात्र झेल टिपला आणि परतावं लागतं. विकेट आली. फलंदाज बाद. अजून देखील बऱ्याच टू-व्हीलर गाड्या बाजूला करा. आयोजन कमिटीची जर हवा सोडून दिली तर नंतर तक्रार अजिबात चालणार नाही ही विनंती आहे. त्यामुळे ते डीजेची गाडी आतमध्ये आणायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या गाड्या तिथल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच्या बाजूला घ्या. चला वेळ जास्त घेऊ नका. आता 3 षटकं संपली. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. डबल कव्हरती आल्या त्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. अखेरच्या 18 चेंडू या डावामधले ह्या इनिंग मधले अजून देखील बाकी आहेत. स्पीडअप करा. खेळाला थोडीशी गती घ्या. टाइम इज मनी. वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नाहीये. तुम्ही स्पीडअप करायचा. बंटी आले आता षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. 4थ्या षटकात जबाबदारी दिली बंटीच्या खांद्यावरती.
यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेट आली आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा फलंदाज इथे माघारी, विकेट फलंदाज बाद आणि पोहोचला मैदानाच्या आतमध्ये पंचांना. यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेट आली आणि धक्का क्रमांक मैदान. चला यानंतरचा जो काही सामना होणार आहे, जशी इनिंग संपेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचा आहे. यानंतरच्या सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. टू व्हीलर बाजूला घ्या ना मित्रांनो, ज्याच्या कोणाच्या टू व्हीलर अजून देखील नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवराज दाखल होत आहेत. शिवराज आलेत, नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. हो यावेळेस पुढ्यात आलेला चेंडू सरळ बॅटनं पाठवून दिलाय, अगदी काळकोंडा मिड विकेटच्या डोक्यावरनं आलाय, बुलंदी प्रहार येतोय, षटकार 6 धावा. पुढ्यात आलेला चेंडू इथे मात्र शिवराजनं पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर पहिला स्ट्रोक मैदानाच्या एका पॉवरफुल स्ट्रोक त्यानं मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेला आहे. बंटी गाठी कमबॅक करावं लागेल. हो हलक्यात आणि चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू गती परिवर्तन करून टाकलेले चेंडू आहे. एक सिंगल इथे प्राप्त होतीये, धावसंख्या एक वाढली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये धावफलकावरती 36 धावा आहे. चौथं षटक जारी आहे. 36 आकड्यावर धावफलक, 36 आकड्यावर धावसंख्या आहे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चौथं जे मात्र सुरू आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती जे मात्र पाहायला मिळतंय. दोनही संघ मातब्बर आहेत, तुल्यबळ आहेत. बंटी घाटे काय कामकाज केलं झाले, एका बाजूला जेजुरी तर त्यांना फाईट करते चांबळी. यावेळेचा चेंडू काहीसा खाली राहिला, बॅटवरती नाही आला आणि इथे काय घडलं, बंटी यांच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि एक सिंगल इथे मात्र प्राप्त होतीये. घेतली गेलेली एक धाव आहे. धावसंख्या पुन्हा एकदा वाढतीये आणि स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. धावस फलकावरती धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 37 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळसाचे, बूंद बूंद से बनता है सागर. ग्रँड फिनाले फायनलचा दिवस आहे. फायनलच्या दिवसामध्ये रंगली गेलेली मॅच. हो यावेळेस इथे चेंडू लॉब केलाय, उंची घेतोय, लांबी कमी पडली, झेल झालाय आणि तिथे मात्र परतावं लागेल. प्रत्युत्तर दिलंय, विकेट आली, फलंदाज बाद. चेंडू लॉब केलाय, उंची घेतोय, लांबी कमी पडली, झेल झालाय. हे पा बरंच टू व्हीलर अजून देखील तिथे आहेत. त्या टू व्हीलर कोणाच्या असतील मित्रांनो बाजूला घ्या. आता शेवटचा आणि अंतिम सूचना आम्हाला आयोजन कमिटीने दिलेली आहे. जर आता 5 मिनिटांमध्ये ज्याच्या कोणाच्या टू व्हीलर जर बाजूला नाही झाल्या तर हवा सोडण्यात येईल, कारण एक ती मोठी गाडी आतमध्ये आणायची आहे. आणि ही शेवटची सूचना आहे तुम्हाला कळकळीची, हवा सोडण्यापेक्षा ज्याच्या कोणाच्या गाड्या असतील त्या बाजूला घ्या. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होत आहेत. विशाल आलेत, प्रचंड अनुभव खेळाडू आहे. तेच विशाल आता दाखल होतात बॅटिंग साठी. पुन्हा एकदा बंटी घाटे. हो यावेळेचा चेंडू होता फुलर लेनचा, प्रत्युत्तर इथे दिले गेले. चेंडू डॉट येतो, चेंडू निर्धाव आहे. 4 षटकांचा खेळ संपतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती
37 धावाच्या मात्र पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल. 5वी षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येईल, कुणाला आणलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज चंपीलाल राठोड दाखल होत आहेत. चंपीलाल राठोड आले. षटक क्रमांक 5 ची जबाबदारी दिली त्यांच्या खांद्यावरती. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. 37 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 37 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन तुल्यबळ मातब्बर संघादरम्यान ही मॅच लढत तुम्हाला रंगताना पाहायला मिळते आहे. हो इथे बॅट चाल की सीएच तिथे शॉट फाईन लेगला चेंडू अडवला जातो. घेतली गेलेली एक सिंगल आहे. धावसंख्या एक भारतीय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. 38 आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 5वं षटक जारी आहे. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. 38 आकड्यावरती धावफलक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं उभा केलेला हा छत्रपती चषक तुम्ही पाहताय. आज मात्र ग्रँड फिनाले फायनलचा दिवस आहे आणि अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनल तुम्हाला रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चंपीलाल राठोड गोलंदाज. या बळीचा चेंडू इथे पंचदंडित करतात. उजव्या बाहेर आहे. बाईट बॉल. बॅटच्या स्कोरमध्ये एक सिंगल प्राप्त झाली. धावसंख्या वाढली. 39 च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 39 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड. महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढत. 6 षटकांचा सामना आहे. हो यावेळेचा चेंडू इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट आली. धक्का क्रमांक 6 फलंदाज इथे मात्र. हो यावेळेचा चेंडू इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट आली. नवीन फलंदाज दत्त दाखल होत आहेत. यावेळेस इथे चेंडू मात्र परत एकदा बाहेर आहे. उजव्या बाहेर आहे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर चेंडू आहे. त्याला मात्र कव्हरच्या दिशेला खेळलं जातं. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. वाईट बॉल. पुन्हा एकदा पंचदंडित करतात. वाईट चेंडू आहे. म्हणजे थोडीशी गोलंदाजी ते महागडी गोलंदाजी म्हणता येणार नाही, परंतु लांबलेलं षटक आहे. यावेळेस ओव्हर पिच चेंडू आहे आणि सरळ चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडूवरती केलेलं आक्रमण. बराच उशिरानं आलेला हा मोठा फटका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्येला आकार देतो. धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका खेळलाय आणि हाही चेंडू पुन्हा एकदा चाललाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर होतोय. आणखीन एक मोठा धमाका. षटकारा पाठोपाठ आलाय चौकार. 4 धावा.
देखील फटका खेळलाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा 53 धावा डबल कवरती पाहायला मिळतात. 53 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलेला आहे. 5वं षटक जारी आहे. या बळीचा चेंडू इथे कमालीचा, परंतु ज्येष्ठीच्या बाहेर. पुन्हा एकदा थर्ड पंचाकडे निर्णय जो मात्र सोपवला होता. अक्षय चांदगुडे सर आहेत, थोडेसे बिझी पाहायला मिळतील. थर्ड पंचाकडे निर्णय प्रतीक्षा आहे, काय निर्णय होतो याची. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आहे. शपल होत खरं तर फटका खेळायचा प्रयत्न होता आणि तेच पंचांनी हेरलं आणि इथे मात्र चेंडू ठरवलेला आहे. डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा बंटी घाटे आलेत. त्यांनी अगोदरचं षटक देखील दर्जेदार टाकलेला आहे. तेच येत आहेत. या बळीचा चेंडू होती यष्ट्यांच्या पाठीमागे. वा, दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे, दर्जेदार यष्टीरक्षण आहे. चेंडू येतोय पुन्हा एकदा डॉट. चला, यानंतरचा जो काय सामना होतो, दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे टॉस करण्यासाठी चला, अन्यथा 5 षटकांची मॅच खेळवली जाईल. जशी इनिंग संपेल दोन्ही संघाचे कॅप्टन हजर पाहिजेत. यावेळेचा चेंडू कमालीचा, वेगवान चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. दिव्या आणि राहुल संघाला विनंती आहे की टॉस हा शेवटचा अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी. इनिंग संपल्याबरोबर टॉस होणार आहे, त्यासाठी कॅप्टन चला. यावेळेस इथे देखील चेंडू अप्रतिम, बॅक टू बॅक लागोपाठचे 3ही चेंडू डॉट आलेत मित्रांनो. डेथ ओव्हर मध्ये अफलातून गोलंदाजी इथे गोलंदाजाची पाहायला मिळते. बंटी घाटे, वा काय गोलंदाजी करतायत. शेवटच्या षटकात त्यानं फलंदाजाला थांबवलंय, अक्षरशः बॅटरच्या पायामध्ये बॅड्या अडकवल्यात आणि इथे फलंदाजाला त्यानं शांत ठेवलेला आहे. कुठल्याच बघायची धाव येत नाहीये. आता काहीसा कानमंत्र नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने दिलेला आहे, त्याच कानमंत्राचा फायदा होणार का. हो, पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू आहे. तिथे मात्र एक डॉट बॉल, परंतु पुढच्या त्या चेंडूवरती फलंदाज धावबाद देखील होताना पाहायला मिळतोय. फलंदाज होतो बाद. यावेळेस इथे देखील चेंडू अप्रतिम, बॅक
53 धावा धाबलकावरती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. 53 या आकड्यावरती धावफलक. आदेश नवीन फलंदाज ना स्ट्राईक वरती आता आदेश पाहायला मिळतात. यानंतर देखील एक महत्वाची मोठी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन मातब्बर संघादरम्यान ही लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या बळीचा चेंडू आहे त्याला मात्र खेळलंय अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं बराच उशिराने आलेला हा आहे नेत्रदीपक चौकार. 4 धावा. या बळीचा चेंडू आहे त्याला मात्र खेळले अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं बराच उशिराने आलेला हा राहुल संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दिवस संघाचे संघनायक चला आणि इथं ह्या चेंडूवरती आलाय आक्रमक स्ट्रोक येतोय षटकार. 6 धावा. धावसंख्या बनवल्या जात आहेत. प्रथम बनवल्या गेल्या विजयासाठी आव्हान असेल. 64 धावसंख्येच्या टॉस साठी राहुल संघाचा कॅप्टन आलाय. दिवे संघ तुमचा कर्णधार आहे का? अन्यथा त्या संघ चला ना ताबडतोब या पळत मित्रांनो. इनिंग संपलेली आहे. टॉस झालं का? टॉस झालाय का अमोल सर? टॉस झालाय का? कुणी जिंकलाय? राहुल संघाने टॉस जिंकला. निर्णय कळवा. 6 षटकांची मॅच. 6 षटकांचा सामना. चला ना क्षेत्ररक्षणासाठी टीम चांबी संघ घ्या मैदानाचा ताबा आणि आघाडीचे 2 फलंदाज चला ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये यायचा. बॉल राहुल संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी दिवस संघाला आमंत्रित केलेला आहे प्रथमतः बॅटिंगसाठी. चला क्षेत्ररक्षण लागले. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहेत. 63 झाल्यात. विजयासाठी 64 धावसंख्येचे लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही टीम मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होती आहे.
दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 63 झालं. 64 धावसंख्येचं लक्ष आहे आणि 64 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जोडी देखील आघाडीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज हे पाहायला मिळतात. फर्स्ट सेमीफायनलचा सामना आहे. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजचं नाव कळवा ना. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू कुठे? चांबळी संघ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथला कुठे गेलाय? अरे चला ना मित्रांनो, पॅनल्टी दिल्याच्या नंतर परत तक्रार चालणार नाही. या खेळाडू या इथे पिंटा बायतात. एक सिंगल आली या चेंडूवरती. डॉट बॉल आलेला निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना, महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. यावेळेस फिलरलेचा चेंडू आहे, त्याला मात्र मिड ऑफला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आले चेंडूपर्यंत पोहोचतायत. घेतली गेलेली एक सिंगल धाव, संघाचं खातं खुले, अकाउंट ओपन झालंय आणि धावफलकावरती एक धाव जी मात्र पाहायला मिळतीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ओहो हो, यावेळेस पुन्हा एकदा आडवा पाठ खेळत तर फटका खेळायचा होता. चेंडू परफेक्ट बॅटवरती नाही आला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. होलिक्स सर्व सन्माननीय शुभमभाऊ जगताप यांचे या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचे सहर्ष स्वागत. एकदा इथे देखील कंप्लीट होईल. धावा संख्या वाढली आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या दोन धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 64चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आहे. या आवडीचा चेंडू आहे तिथे मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे फुंबल आहेत परंतु 2 धावा नाही रोखू शकले. 2 धावा येतील आणि 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा वाढ झाली आहे. धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचलाय. 4 या आकड्यावरती धावा संख्या आहे. 4 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळीचा चेंडू आहे तिथे मात्र पुन्हा एकदा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आले दुर्गण चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल. यावेळेस पहिलं षटक तुम्ही पाहता आतापर्यंत अप्रतिम ठरलेला आहे आणि पहिल्या षटकात केवळ धावा 5 खर्च करताना पाहायला मिळालेत. मॅचचं समीकरण आहे अखेरचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या अजून देखील 59 धावा. 30 चेंडू 59 वरती मॅच. गणेश शेणकर आलेत गोलंदाजीसाठी. गणेश शेणकर येतात नंबर 2 मध्ये. हो यावेळेचा हा चेंडू आहे फटका तर फसलाय. डायरेक्टचा प्रयत्न आणि तिथे घेतली गेलेली एक धाव. धावा संख्या 1 वाढतीये. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 6 धावा. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
स्लोवर वन गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. हा चेंडू इथं बघा कुणाल कापरेसाठी टाकलेला हा डॉट बॉल आहे. न चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आव्हान खरं तर तितकंच मोठं नाहीये, परंतु आता या आव्हानाला मोठा करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजांनी सुरू केलेला आहे. यावेळी सलकाताना चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक आले तिथे पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतील. एकच धाव येते. खरं तर ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत तरी बॅटिंग करणाऱ्या जेजुरी संघाला इथे मात्र रोखलेला आहे. कारण मोठा फटका आतापर्यंत एकही आलेला नाही. केवळ सिंगल डबलनच स्कोर कार्ड आता पुढे जात राहिलेला आहे. 7 या आकड्यावर धावफलक. 7 वरती स्कोर कार्ड. 7 बोले तो 7 खेळणार, 7 बोले तो 7 निभावणार. सत्ता कोणाची राहणार हे मात्र पाहायचं आहे. यावेळेचा चेंडू आहे तिथे पुन्हा एकदा गॅप शोधला आणि यावेळेस मात्र बंटी हाटे यांच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेखेच्या पलीकडे. आलाय दर्जेदार ब्रँडे स्ट्रोक. चौकार. 4 धाबा. यावेळेचा चेंडू आहे तिथे पुन्हा एकदा गॅप शोधला आणि यावेळेस मात्र बंटी हाटे यांच्या बॅटमधून चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली. स्कोर कार्ड पर्यंत पोहोचलंय. डबल डिजिट मध्ये धावफलक जातोय. 11 या आकड्यावर धावफलक आहे. हो पुन्हा एकदा पिक केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलंय. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लागोपाठचा हा येतोय दुसरा चौकार. 4 धाबा. हो पुन्हा एकदा पिक केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलंय. इथे देखील फटका दत्तर दीपक आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू परत येतील. चेंडू अडवला जाईल. धावा संख्या 1 वाढली आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2 कंप्लीट होतात. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती 8च्या सरासरीने आल्या आहेत. 16 धाबा. झाल्यात. 64 बनवायच्यात म्हणजे मॅचचे समीकरण आहे शेवटचे अखेरचे चेंडू 24 बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये प्रति षटक 12च्या सरासरीने 48 धावा तुम्हाला अजून देखील बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच संपलेली नाहीये. इथे एखादी 2 बिग हिट बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. एखादी 2 डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मॅच मध्ये आणणार आहे. टायमिंग वेळ आपला सुरू आहे. 2 वाजत आले. पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. कमीत कमी 4:30-5 वाजता तरी फायनल सुरू होणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा फुलर लेनचा यॉर्क लाईन वरती टाकलेला चेंडू आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा आलाय डॉट. चेंडू घेऊन जातोय. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 16 धावा. 16 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. पाटलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 16 बनवल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आले. दूरमध्ये चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल. फुलर लेनचा चेंडू आहे. एक सिंगल प्राप्त होते. धावफलकावरती एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलेला आहे. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 2 गडी बाद 17 धाबा. 2 गडी बाद 17. दुसरं षटक आहे. कुठल्या गडी बाद नाहीये. खरं तर 17 धाबा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदलाव केले जात आहेत. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
हो आखूड टप्प्याचा चेंडू इथे फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. दोन धावा आले, 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ. धावफलक अगदी पुढे जाऊन फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक दुर्बल सिंगल दुसरीचा एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या जाऊन पोहोचलेला आहे. आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा बिगिड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये नाही आला. परफेक्ट एकच धाव याही चेंडूवरती येताना पाहायला मिळते. म्हणजे इथे देखील षटक आतापर्यंत अप्रतिमच पाहायला मिळतोय. धावा संख्या 20 आकड्यावरती आहे. कमी धावसंख्येवर देखील मॅच रंगताना पाहायला मिळते. खरं तर आजच्या दिवसातले दोन्ही सामने पहा तुम्ही. अगोदरचा देखील जो काही क्वार्टर फायनलचा सामना राहिला तिथे देखील कमी धावसंख्येवरती मॅच रंगतदार झाली आणि हाही सामना त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो. क्रिकेट आहे अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्ही पाहता मैदानाच्या आत तेच क्रिकेट आता इथे रंगताना पाहायला मिळत आहे. हो यावेळी चेंडू मी हिट केला आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडूच्या खाली, चूक होणार नाहीये. परतावा लागेल. विकेट आली. फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बंटी घाटे परतावा लागते. विकेट फलंदाज बाद. हो यावेळी चेंडू मी हिट केलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडूच्या खाली, चूक होणार नाहीये. परतावा सुशांत माने दाखल होतात. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आत दाखल झालेत. बंटी यांना बाद करण्यामध्ये ते गोलंदाजाला यश आलेलं आहे. हो यावेळेस इथे चेंडू पास स्लोवर बॉल होता, त्याला मात्र पिक केले आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेखेच्या अगदी बाहेर. येतोय चौकार. 4 धावा चालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. डबल कव्हर अगदी पुढे जाऊन पोहोचली गेली. डबल कव्हर मागचं समीकरण आहे. अखेरचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे त्या 40 धावा. 18 चेंडू 40 वरती मॅच. 18 चेंडू 24 झाल्यात. 18 चेंडू मध्ये आता 40 बनवायचे आहेत. वेळ जास्त घेऊ नका. टीम मीटिंग जास्त घेऊ नका, अन्यथा यानंतरचे सामने तुम्हाला कमी षटकांचे खेळायला मिळतील. त्यामुळे आता स्पीडअप करा. थोडंसं खेळायला आता गती घ्या, म्हणजे यानंतरचे सामने तुम्हाला जास्त षटकांचे पाहायला मिळणार आहेत. चोवीस धावा डबल कव्हर आहेत.
18 चेंडू मध्ये 40 बनवायच्यात. गोलंदाज मारुती गोलंदाज दाखल होत आहेत. 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज. गणेश येताना पाहायला मिळत आहेत. चौथं गणेश शेणकर आलेत, ज्यांनी अगोदर खरं तर दुसरं षटक अप्रतिम टाकलं, तेच गोलंदाज इथे येताना पाहायला मिळत आहेत. पुरंदर तालुक्यातील खरं तर नावाजलेले गोलंदाज आहेत. कित्येक स्पर्धा लिहिले आपल्या गोलंदाजीने गाजवलेले आहेत, तेच गोलंदाज आलेत आता इथे गोलंदाज मार्क वरती. हो हो, स्लोवर बॉलची बॅग गती परिवर्तन करून टाकले चेंडू कुणाल यांच्या साडी टाकलेला हा डॉट बॉल. मॅच आता थोडीशी दूर चालली आहे जेजुरी संघासह, कारण आता मॅचचं समीकरण 17 चेंडू 40 बनवायच्या, 24 वरती धावफलक स्थिर आहे. चौथ्या षटकाला झालेली सुरुवात, कमी धावसंख्येवरती मॅच देखील इथे रंगताना पाहायला मिळते आहे. हो, यामुळे सरबाटा चेंडू उडत खेळला क्षेत्ररक्षक तिथं. ओहो वा, झील जरी होत नसेल मित्रांनो, क्षेत्ररक्षण अप्रतिम झालेला आहे. एक धाव तिथे घेतली एका धावसंख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होती. धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 25 वरती धावफलक, 25 आकड्यावर धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघ बलाढ्य आहेत, मातब्बर आहेत, तगडे आहेत आणि ताकदवार संघादरम्यान खरं तर ही मॅच तुम्हाला रंगताना पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनलचा सामना आहे. जो जिंकणार त्याला मात्र ग्रँड फिनाले फायनलचं तिकीट आहे. इथे कुठला संघ फायनलला जाऊन दाखल होणार. हो, यावेळेस रडार मध्ये आलेला चेंडू होता आणि हा सरळ चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे आलाय मोठा बिग हिट. षटकार साधावा, फायनलला जाऊन षटकार आलाय. धावसंख्या 6 वाढते. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 31 वरती धावफलक, 16 चेंडू अखेरचे बाकी आहेत, अजून देखील बनवायचे त्यात 33 धावा. 15 चेंडू 33 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 33 बनवायच्यात. 15 चेंडू 33. यावेळेचा चेंडू आहे सरळ बॅटनं उडवला आहे. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा संधी नाहीये आणि यावेळेला चेंडू गॅप मध्ये एक टप्पा खात चाललाय, सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ आलाय, चौकारच्या धावा. यावेळेचा चेंडू आहे सरळ बॅटनं उडवला, क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा संधी. चौदा चेंडू 29 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 चेंडू 29 बनवायच्यात. या बळीचा चेंडू होता, तिथे मात्र स्क्वेअर कटला खेळण्याचा प्रयत्न तिथे सफल ठरलाय. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आहे. शेवटचे 13 चेंडू बनवायच्यात. 29 मॅच नाही संपलेली. 13 चेंडू 29 धावसंख्येची गरज. टप्प्याचा चेंडू, हा चेंडू देखील खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. काउ कॉर्नरच्या पर्यंत घेतली गेलेली एक सिंगल धाव. धावसंख्या 1 वाढली. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. डबल कव्हरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 36. अखेरचे चेंडू 12 बाकी आहेत आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 28 धावा. खेळाला गती घ्या, स्पीडअप करा मित्रांनो. पहिली सेमीफायनल सुरू आहे. 2 वाजत आलेत. पहिलीच मॅच सुरू आहे. अजून 3 सामने आहेत महत्वाचे.
या बळीचा चेंडू थेट स्टँडवरती विकेट आली फलंदाज इथे माघारी मोठा धक्का धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद हो फुल टच चेंडू त्याला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबोऱ्यावरती पाहता पाहता चेंडू सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार 4 धावा धाव फलक वाढले धावा संख्या वाढली स्कोर कार्ड एकदा पुढे जाऊन पोहोचलं गेलंय खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबोऱ्यावरती पाहता पाहता चेंडू सरळ चाललाय 40 धावा फलकावरती आहेत हो इथे देखील चेंडू विकेट करायचा आहे परफेक्ट चेंडू बॅटपत्ती नाही आला हो घेतले गेले वेगवान सिंगल आहे एका धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ धाव बलक जाऊन पोहोचलं 41 आकड्यावरती धावा संख्या 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 23 धावा क्या होगा क्या होने वाला है आने वाला समय बताएगा शेवटचे 9 चेंडू बनवायच्या 23 धावा 9 चेंडू 23 धावा क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तेच क्रिकेट आता इथे मैदानाच्या मध्ये रंगताना पाहायला मिळतात दोनही संघ बलाढ्य आहेत मातब्बर आहेत आणि ह्या मातब्बर संघादरम्यान ही मॅच लढत तुम्हाला रंगताना पाहायला मिळते हो यावेळेस चेंडू उडावला आहे सरळ बॅटचा वापर आहे आणि चेंडू मात्र उंची बरोबर लांबी पाहायला मिळाली आहे आणि सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या पलीकडे शिवछत्रपतींचा छावा इथे मिळाला आणि चेंडू शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 17 धावा षटकार आलाय कुणाल कापरेंच्या बॅटमन आलेले ह्यात 6 धावा आहेत हो यावेळेस पुन्हा एकदा यावेळेसचा हा फटका आणि आजच्या दिवसातला सर्वात दूरचा हा येतो गगनभेदी गगनचुंबी आणखीन एक षटकार 6 धावा पुन्हा एकदा हे 2 षटकार आले आहेत 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे 7 चेंडू विजयासाठी 11 धावा बनवायच्या हा चेंडू इथे शेवटच्या षटकासाठी किती धावा पाहायला मिळतील त्यासाठी हा निर्णायक चेंडू असणार आहे हो हा चेंडू इथे मात्र डॉट आला अखेरचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 11 धावा 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज
हो हा चेंडू इथे मात्र डॉट आला. अखेरचे 7. सहा चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. कुठला गोलंदाज असेल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. सहा चेंडू बनवायच्यात 11 धावा. बुचेरदात शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी या बळीचा चेंडू आहे, त्याला मात्र खेळले समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आले चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. थोडेसे फंबळ आहे. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ. धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती धावफलक आहे. 55 या आकड्यावर धावफलक. 5 चेंडू 9 बनवायच्यात. 55 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. आणि हा चेंडू स्लॉट मध्ये आला आणि त्याला मात्र सरळ पाठवून दिलाय. पार्किंग लॉट मध्ये येतो मोठा गगनभेदी गगन चेंडू. षटकार. 6 धाबा. आणि हा चेंडू स्लॉट मध्ये आला. त्यानंतर कशी मॅच संपेल दिलं. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. चला राहुल संघ, तुम्हाला विनंती आहे, जशी मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षणासाठी लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळ विलंब लावायचा नाही. आणि हाही चेंडू सरळ पाठवला. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. जेजुरी संघाचं देखील अभिनंदन, पराभूत संघाचं देखील मनापासून स्वागत. चला यानंतर सेकंड सेमीफायनल राहू आणि त्यांना फाईट करेल दिवे. आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती थोडासा बदल आणि तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा अनिल बेलोटे सरांचा या सर मायक्रोफोनवरती स्वागत आहे. आणि हा चेंडू सरळ पाठवला. MS धोनी स्टाईल. हॅलो, धन्यवाद देवेंद्र सर, धन्यवाद तुषार सर, धन्यवाद भैया सर, आणि गायकवाड सर कुठे गेले आपले?